आणि इतकं चुकीच्या पद्धतीने एका महिलेला, तीही महिला वकील आहे, तिला एवढ्या चुकीच्या पद्धतीने मारहाण व्हायला नको होती. आणि आमची जिल्हा पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे की ते आरोपी लवकरात लवकर सापडले पाहिजे. त्यांच्यावरती 326, 324 नुसार मला वाटतं गुन्हा दाखल झालेला आहे आणि थोडं पोलिसाचा धाक या जिल्ह्यामध्ये वाढण्याची आवश्यकता आहे. भेट घेणार आहे तुम्ही त्या पीडित महिलेची कुटुंबाची? हो, 100% जाऊ. त्या पीडित महिलेला भेटण्यासाठी सुद्धा जाऊ. बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियाला मी भेटून आलो. त्याच्याबद्दल पार्टी लेवलवरती सुद्धा वरती काय बोलायचं काय नाही आणि त्याच्या कुटुंबाचे, कारण 10x10चं घर सुद्धा त्याला नाहीये अशी एकंदरीत परिस्थिती आहे. घाटशिळ पारगावमधील घोडके कुटुंबाला देखील अमानुष मारहाण झाली होती. आरोपी अद्यापही फरार आहेत. आज गावकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि ते पीडित कुटुंबीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मी त्यांच्याबरोबर मी बी जातो. कोणाला ज्यांना मारलंय आणि अन्याय ज्याच्यावरती झाला त्याच्या बाजूने आपल्याला जावं लागेल. मात्र अशा पद्धतीने होत असतं पोलीस प्रशासन कुठेतरी कुछ कमी होतं असं वाटतं यांना. पोलीस प्रशासनाला धाक उरला सुधारण्यासाठी त्याचा धाक वाढला पाहिजे. सुधारण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल असं मला वाटतं. ते एसपी जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये चांगलं काम करतायत, परंतु काही ज्या दुर्दैवी घटना होत आहेत या घडल्या नाही पाहिजेत. परंतु एसपी आल्यापासून बऱ्यापैकी सुधारणा पोलीस प्रशासनामध्ये चाललेली आहे.